नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग ह्या मालिकेत अर्जुन झोपेत असतो. अचानक फोन वाजतो. अर्जुन म्हणतो, इतक्या सकाळी कोण आहे बरं? तो फोन उचलतो तर समोरून चैतन्य सांगतो की अर्जुन, साक्षी जिवंत आहे. पोलिसांना समजलंय. आता तरी सायली वहिनींना सत्य सांगून टाक. कारण साक्षी आता पोलिसांना सगळं खरं सांगेल आणि ते जर सायलीला कळालं तर. त्याच वेळेला आता अर्जुन तडकन उठतो आणि म्हणतो की सायलीला कसं सांगू मी की मी महबूबबरोबर डील केलं होतं. साक्षी जिवंत आहे. त्याच वेळेला सायली त्या एकट्याने खूपच आता भांडायला लागते की तुम्ही एवढं मोठं सत्य माझ्यापासून लपवलंत, माझ्याशी खोटं बोललात तुम्ही. आणि मग आता सायली बॅग भरूनच घर सोडून जाण्यासाठी निघते. त्याच वेळेला अर्जुन तिला समजावत असतो की सायली प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. आणि मग आता त्याला शुद्ध येते आणि लक्षात येतं की सायली तर इथे नव्हतीच, ती तर रूमच्या बाहेर आहे. तो पटकन येतो आणि आरडाओरड करून सायलीला आवाज देऊ लागतो. घरातील सगळेजण बघू लागतात. कल्पना, प्रतापराव, अश्विन डायनिंग टेबलवर बसलेले असतात. पण अजून इतका का चक्रावलो इतक्या सकाळी सकाळी, याला काय झालंय म्हणून तेही गोंधळतात. तर आता सायली कुठे गेली, मला सांगून जाता येत नाही का हिला, असं तो बोलू लागतो. थोड्याच वेळ सायली तिथे येते आणि म्हणते की काय झालं हो तुम्हाला. अर्जुन म्हणतो की तू मला न सांगता कुठे गेली होतीस. सायली सांगते की अहो आपल्याच गार्डनमध्ये फुलं आणायला गेली होती. अर्जुन म्हणतो मग सांगून नाही जात आहेत का. सायली म्हणते की वा, आपल्याच गार्डनमध्ये जायला आता नवऱ्याची परमिशन घ्यायची का तुम्ही. मी उठली तेव्हा गाढ झोपलेले होते, मग तुमची झोप मोडायची होती का. मग दोन शब्द मलाच ऐकावे लागले असते ना, म्हणून फुलं तोडायला मी न सांगता जाते. मग आता अर्जुन म्हणतो की सायली चल बरं रूममध्ये. तो रूममध्ये आल्यावर सायलीला म्हणतो की सायली, तू मला सोडून तर जाणार नाहीस ना. सायली म्हणते की आता हे काय नवीन, म्हणजे अजूनही तुमच्या डोक्यात अस्मिताताईंचा विचार आहे की काय. आता त्याच वेळेला सायली अर्जुनला समजावू लागते की मी तुम्हाला सोडून का जाईल, पण तुम्ही माझ्याशी इतकं विश्वास बसेल असं वागताय तर मी तुम्हाला का सोडेल. पण तरीसुद्धा अर्जुन म्हणतो की तू आत्तापर्यंत मला खूप साथ दिली आहे, पण मला सोडून जाण्याची भीती वाटते. अगं मला ना एक वाईट स्वप्न पडलं होतं, त्यात तू घर सोडून गेली म्हणून मला भीती वाटली. सायली लगेच अर्जुनला मिठी मारते आणि सांगते की मी तुम्हाला सोडून जाणारच नाही आहे. इतकंही लगेच गोंधळात जाऊ नका. मी कुठे जाणार नाही आहे तुम्हाला सोडून, असं सारखं सारखं सांगत असते. आणि अर्जुन खूपच इमोशनल झालेला असतो. पुढे आता अस्मिताने ऑनलाईन एक पार्सल मागवलेलं असतं आणि आता ते पार्सल बघून सगळेजण विचार करतात. अर्जुन लगेच तिला चिडवायला लागतो की अस्मिता ताई, तू आता नॉर्मल झाली आहेस. बाळ झाल्यानंतर पहिल्यांदा तुझी ऑर्डर घरी आली आहे. आत्ता मला समजलं की तू खूप नॉर्मल झाली आहेस. मग आता ती पैसे देण्यासाठी त्या म्हणजे डिलेवरी बॉयला विचारते आणि डिलेवरी बॉय तिला अमाऊंट सांगितल्यावरती ती सचिनला आवाज देऊ लागते. ती सचिनला सांगते की सचिन, माझं डेबिट कार्ड दे ना. सचिन येतो आणि तिला डेबिट कार्ड देतो. पण हा सगळा प्रकार आता कल्पना, प्रतापराव आणि अश्विन बघत असतात. त्या तिघांनाही आता नवलच वाटतं की सचिनने अस्मिताचं डेबिट कार्ड ठेवून घेतलंय, फुगटा कुठला, असं प्रतापराव त्याला लगेचच आता म्हणून पडतात. आणि हा सचिन आता त्या डिलेवरी बॉयला जायपर्यंत तिथंच उभा असतो. अस्मिता ते पार्सल घेते आणि घरात येते. पण हा सचिन पुन्हा तिच्याकडे डेबिट कार्ड मागतो आणि सांगतो की मी बाहेर जातोय, असं म्हणून तो निघून जातो. पण इकडे आता अर्जुन आणि प्रतापराव खूप रागाने अस्मिताकडे बघत असतात. त्याच वेळेला प्रतापराव अस्मिताला म्हणतात की काय ग अस्मिता, तुझं डेबिट कार्ड हे सचिनकडे का दिलंय, तो तर पार तुला लुटायलाच लागलाय. अस्मिता म्हणते की बाबा असं काहीच नाही आहे. तो तुम्हाला माहिती नाही आहे, ज्यावेळेस माझ्याकडे डेबिट कार्ड नव्हतं तेव्हा मी पाण्यासारखा पैसा ओतलाय त्याचा. मी एवढा हक्क गाजवून त्याच्या पैशांवरती खूप आनंद साजरा केला आहे आणि खूप मजासुद्धा केली आहे. आणि आज त्याने माझं डेबिट कार्ड घेतलं म्हणून तुम्ही मला इतकं ऐकाल का. ते कॅनडाचे सगळे अकाउंट फ्रीज झाले आहेत म्हणून तो माझं डेबिट कार्ड यूज करतो आहे. आणि नवऱ्याला जर गरज आहे तर बायकोने साथ द्यायलाच पाहिजे ना. मग बायकोने जर नवऱ्याला पैसा दिला तर त्याच्यात वाईट काय आहे. प्रतापराव म्हणतो की तुला कळतंय का अस्मिता, तू काय बोलतेस ते, तो लुटतोय. तरीसुद्धा अस्मिता म्हणते की मला ह्या बाबतीत काहीच बोलायचं नाही आहे. ती रूममध्ये निघून जाते. पण प्रतापराव म्हणतो की मी आत्ताच जातो आणि ह्या अस्मिताला समजावतो, ही फसती आहे, हिला कळत कसं नाही आहे. पण सायली म्हणते की नाही बाबा, हा पर्यायच नाही आहे. तुम्हाला कळतं तुम्ही अस्मिताताईंना बोलाल आणि ते ऐकतील. नाही बाबा, घरात वाद होईल. त्यापेक्षा त्यांचं डेबिट कार्ड, त्यांचं अकाउंट कोणतं आहे हे बघा ना. अकाउंट जर आपल्याला डिॲक्टिवेट करता आला तर फायदाच आहे. असं काय करता येईल का. मग आता प्रतापराव म्हणतात की बरं झालं सायली, तू तर चांगलंच डोकं चालवलं. अगं माझा मित्रच आहे बँकेत, मी त्याला जर सांगितलं ना की असे सगळे प्रॉब्लेम चालू आहेत तर तो इझिली मला ते डिॲक्टिवेट करून देईल. म्हणजे अस्मिताला राग यायला नको आणि सर्व्हर डाऊन आहे किंवा अकाउंट ब्लॉक झालं असं काहीही सांगून आपण हे पैसे वाचवून ठेवू शकतो. अगं अस्मिताच्या अकाउंटमध्ये साधेसुद्धा पैसे नाही आहेत, लाखोंच्या वर पैसे आहेत. आणि हा सचिन सगळे काही ते उकळतोय आणि हिला कळतही नाही आहे. बरं झालं, मी जातोच आता बँकेमध्ये. मग आता सायली आणि अर्जुन हे बाहेर जाणार असतात. त्याच वेळेला ही प्रिया येते आणि म्हणते की मला जरा उशीरच झाला उठायला, मीही फ्रेश होते.
ती आता विमलला विचारते की विमलताई यांनी डबा नेलाय का? त्यावेळेला त्या सांगतात की नाही. मग आता मी डबा द्यायला जाते. त्यावेळेला कल्पना म्हणतात की प्रिया अगं तुझी तयारी पण झालेली नाही आणि डबा द्यायला कशी जाशील लगेच? तर ती म्हणते की सायली आणि अर्जुन मला तुम्ही ड्रॉप करा ना, आपण सोबतच जाऊयात. कारण तिला मनात एकच शंका असते की हे दोघंजणं एवढं सकाळी सकाळी कुठे जात आहेत. तिला त्यांचा पाठलाग करायचा असतो की नक्की ते कोणत्या शोधात आहेत हे जाणून घ्यायचं असतं. म्हणून डब्याचा बहाणा करून ती ठरवते की मी सायली आणि अर्जुन बरोबर अश्विनला डबा द्यायला जाणार. मग आता अर्जुन म्हणतो की काय गरज पडली, चल सायली ही बघून घेईल. प्रतापराव पण होतात की हो बरोबर आहे, तुम्ही दोघं निघून जा, तुमच्या कामात अडथळा कशाला, तिचं ती जाईल ना. पण तरीसुद्धा सायली म्हणते की नाही थांबा ना, माझ्याकडे पर्याय आहेत ना, तिला आपल्यासोबत यायचं आहे ना, ठीक आहे आपण आपलं काम करायला निघून जाऊ आणि तिला तिच्या कामात गुंतवून ठेवू, दुसरं काय. असं सायली आता बिनधास्तपणे बोलून जाते आणि प्रिया म्हणते की ठीक आहे आलीस मग मी 2 मिनिटात. पण कल्पना म्हणतात की अगं किचनमध्ये एवढा पसारा आहे, तू त्यात लेट पण उठली आहे, मग कामं कोण करणार? तरी प्रिया म्हणते की नाही मी काय करते, डब्बा देते आणि लगेच घरी येते आणि मग दिवसभर काम आवरत असते. बाहेर कसं अश्विनला जसा वेळ मिळतो ना तसं तो जेवण करतो, मग कसं आपण डबा दिलेलं फायद्याचं ठरेल ना. मग आता ते तिघंही सोबतच अश्विनचा डबा घेऊन आणि हे दोघंजणं निघतात. त्याच वेळेला गाडीमध्ये आता ही प्रिया इन्क्वायरी करू लागते की तुम्ही दोघंजणं कुठे जात आहेत, काही महत्त्वाचं काम आहे का, मीटिंग आहे का, कुठे जात आहे? सायली म्हणते की आम्ही कुठे जातोय हे तुला का सांगू, तू तुझं काम कर ना. इकडे आता या सदाशिवची खूप तब्येत बिघडली आहे, त्यांना पैशांची गरज आहे. तर ही महिना आता ह्या प्रियाला कॉल करत असते आणि प्रिया नेमकं सायली आणि अर्जुनच्या गाडीत असल्यामुळे तिला फोन उचलता येत नाही आहे. तर आता ही महिना खूपच चिडते आणि म्हणते की ही पब्लिक कुठे हरवली काय माहिती, एकही फोन उचलत नाही आहे. हिला लाज तरी वाटायला पाहिजे होतं की कोणीतरी आपल्याला फोन करते, काहीतरी काम असेल, फोन उचलायला नको का, कुठे तरफडली आहे काय माहिती. असं आता ही महिना तिला बडबड करत असते. सायलीच्या लक्षात येतं की प्रियाचा फोन वाजतोय पण ती उचलत नाही आहे. सायली म्हणते की काही इम्पॉर्टंट कॉल असेल तर प्रिया अगं उचलून घे, कशाला फोन कट करते. त्यावेळेला प्रिया सांगते की नाही ते मार्केटिंगवाले आहेत, बाकी काही नाही. आणि मग आता ह्या महिनावतीने सदाशिवला काही पर्यायच उरत नाही. एकतर ते पनवेल सोडून गेले आहेत, तिकडे जाऊन ह्या सदाशिवची तब्येत बिघडली आणि त्यात आता प्रिया कोणतीच मदत त्यांना करत नाही. हे तिघंही गाडीमध्ये बोलत बोलत जात असतात. पण ह्या प्रियाला कोणतीच इन्फॉर्मेशन सायली आणि अर्जुनकडून मिळत नाही. ती मनात विचार करते की हे दोघंजण आता मला रस्त्यात उतरून देतील अश्विनकडे डबा द्यायला, पण मला कसं कळणार की हे दोघंजण कोणत्या कामासाठी घराबाहेर पडलेले आहेत. पण मग मी आता एक काम तर करू शकते, अश्विनला डबा द्यायला जाते आणि त्याला सांगते की हा डबा घे आणि मी चालले एका महत्त्वाच्या कामासाठी. पण नेमकंच आता कल्पना हे अश्विनला कॉल करून सांगतात की अश्विन तू क्लिनिकमध्येच आहेस ना, अरे ऐक ना प्रिया डबा घेऊन येते तुला. मी काय म्हणते, तू जर इतका पण बिझी नसशील तर आज प्रियासोबत जेवण करशील का, दोघंजण एकत्र जेवण करा आणि मी जास्तीचा डबा दिला आहे. असं म्हणून ते आता बोलून घेतात आणि फोन ठेवून देतात. अश्विन खूप खुश होतो. तो म्हणतो की अरे वाच मला प्रियासोबत एकत्र जेवायला मिळते. पण आईने मला फोन करून सांगितलं, म्हणजे आईचा आता राग हळूहळू कमी व्हायला लागला आहे, ती आता मनापासून प्रियाला मानायला लागली आहे असं अश्विनला वाटतं. सायली आणि अर्जुन प्रियाला खाली उतरवून देतात. तर आता ह्या तर प्रियाचं काही लक्षच नसतं. त्याच वेळेला अश्विन बाहेर येतो आणि म्हणतो की प्रिया आलीस का, अगं मी तुझीच वाट बघत होतो. प्रिया म्हणते की तुम्हाला कसं माहिती मी येणार आहे. त्यावेळेला अश्विन सांगतो का आईचा कॉल आला होता, चल नाईने सांगितलं की आपण दोघांनाच एकत्र जेवायचं. प्रियाचं डोकं सटकतं. ती म्हणते की नाही मला इतका वेळ नाही अश्विन, हा डबा घे आणि तू आतमध्ये जाऊन खाऊन घे. अश्विन म्हणतो की नाही प्रिया, आईने आज मला बजावून सांगितलं की तुला एकत्र डबा खायला, तू उपाशी आली आहेस, मला माहिती आहे माझ्यासाठी तू इथपर्यंत उपाशी येऊ शकतेस, तर आपण एकत्र डबा पण खाऊ शकतोय, चल लवकर. आता मात्र प्रियाची बोलतीच बंद होते, कारण अश्विन एवढं काही बोलतो की तिला पुढे काही बोलायला जमतच नाही. ते दोघं एकत्र जेवण करत असतात आणि आता ती सारखं अश्विनला सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी थोडंच खाईन, मला जास्त भूक नाही आहे, मला लवकर घरी जायचं अश्विन, कारण घरातली कामं तशीच पडलेली आहेत. आणि मग आता अश्विन म्हणतो की राहू दे, कामं तर रोजच असतात, घे खाऊन पोटभर, किती डबा दिला आईने, एवढं कोण संपवणार आहे. आता तर मात्र प्रियाला अजून पुन्हा तेच वाटत असतं की हे काय चाललेलं आहे, मला इथून सुटताच येत नाही आहे. आतापर्यंत तर सायली आणि अर्जुन त्यांच्या कामाला गेले पण असतील, कुठे गेले असतील मला तर काही समजत नाही आहे. मला तर यांचा पाठलाग करायलाच पाहिजे, काय करू. पण ती आता युक्ती लढवते की आता मला हा डबाही खाल्ला जात नाही आणि अश्विनला चुकंडी द्यायची असेल तर काहीतरी वेगळंच करावं लागेल. दुसरीकडे सायली आणि अर्जुन त्या वंदना जाधवला दिलेल्या ॲड्रेसवरती पोहोचतात. तिथे ते बराच वेळ वाट बघतात पण वंदना काही पोहोचतच नाही. सायली अर्जुनकडे बघत असते. अर्जुन म्हणतो की सायली अगं ही बाई वेळेवर पोहोचेल ना, आपण बराच वेळ झाला आलोय पण ही अजून आली का नाही, तुला काय वाटतं ही येईल की नाही गं, खोटं तर बोलली नसेल ना. त्याच वेळेला ती बाई समोरून येते आणि तिथे त्यांच्यासमोर येऊन बसते.
मग आता सायली आणि अर्जुन म्हणतात की तुम्हीच ना वंदना जाधव. ती म्हणते की हो. मग आता आम्हाला बबली लोखंडेबद्दल जाणून घ्यायचं आहे. तर इकडे आता ही प्रिया डबा खायचा नाही आहे म्हणून अख्खा डबा खाली पाडून टाकते आणि म्हणते की अश्विन सॉरी हां, अरे मी तर पाणी पिता पिता डब्याला धक्का लागला आणि डबा खाली पडला, यात माझी काही चुकी नाही आहे रे. पण अश्विन तिला कसं तरी समजवतो आणि म्हणतो की ठीक आहे, जाऊ दे. मग आता इकडे सुमन आणि प्रतिमा आत्यांचं म्हणजे सिक्वेन्स दाखवला आहे की प्रतिमा आत्या सुमन म्हणते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, मी हे घर सोडून जाते. त्याच वेळेला प्रतिमा आत्या म्हणते की कुठे, परत येणार आहेस ना? सुमन म्हणते नाही, मी कायमचं हे घर सोडून चालली आहे. मला माझ्या नवऱ्यामुळे मान खाली घालावी लागली आणि आता तर मला खूपच राहायला गिल्ट वाटतोय. प्रतिमा आत्या म्हणतात की हे कसं शक्य आहे? अगं, ज्यावेळेस मी या घरात नव्हती त्यावेळेस हे घर तू सांभाळले, तू उभं केले आणि मी तुला असं जाऊ देईल? अगं, रविराज नंतर जर ह्या घरावर कोणी हक्क गाजवत असेल ना तर ती तू आहे सुमन. तू असं करू नकोस, असं बोलूच नकोस. असं बोललीस कशाला? मला फार वाईट वाटतंय सुमन. मी तुला कुठे जाऊ देणार नाही आहे. मला तुझी खूप गरज आहे सुमन. तू उगाच परकं समजू नकोस. हे घर तुझं आहे आणि आपलं आहे. त्याच वेळेला प्रतिमा आत्या रडू लागतात. सुमनलाही खूप रडू येत असतं. दोघे एकमेकींजवळ मन मोकळं करतात आणि ठरवतात फायनली की आता इथेच राहायचं. तर पुढे आता ती बाई सांगते की बबली लोखंडेबद्दल काही विचारूच नका. तिचं नाव काढलं तरी मला खूप चीड येते. त्याच वेळेला सायली म्हणते की पण तुमचा मुलगा बरा झालाच नाही आहे का त्या अपघातातून? त्या सांगतात की क्रिकेट खेळता खेळता बॅटवरून त्या बबली लोखंडेने माझ्या मुलावर भांडण केलं आणि नंतर त्याला ढकलून दिलं. त्यांच्या हाणामारीमध्ये माझ्या मुलाला इतकी दुखापत झाली की तो अजूनही चालू शकत नाही आहे. त्याचा मणका पार गेला आहे. त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे ह्या बबली लोखंडेमुळे. त्यामुळे तिला लवकरात लवकर शिक्षा हवी असं मला मनापासून वाटत होतं आणि आता तर तुम्ही स्वतःहून माझ्याकडे आला आहात. मी तर म्हणते की तिला मोठ्यातली मोठी शिक्षा व्हायला पाहिजे. तुम्ही मला सांगाल तेवढी मी मदत करेल, पण प्लीज मला न्याय मिळवून द्या. माझा मुलगा अंथरुणात पडला आहे आणि त्याचं आयुष्य खराब झालं हो ह्या मुलीमुळे. त्यामुळेच आता मला असं वाटतं की तुम्हीच मला काहीतरी मार्ग दाखवाल. सायली आणि अर्जुन म्हणतात की ठीक आहे, आम्ही तुम्हालाच मदत करणार आहोत, पण तुम्हाला हे सगळं कोर्टात येऊन बोलावं लागेल. कारण आम्हाला आता एक केस लढायची आहे. त्यात आम्हाला ह्या प्रियाला एक्सपोज करायचं आहे. जसं तुम्हाला तिने फसवलं तसंच आम्हालासुद्धा फसवलं आहे. खूप आमच्याबरोबर पापं केली आहेत आणि ह्या पापाचा घडा भरला आहे आता. तिला शिक्षा व्हावी असं मनापासून आम्हाला वाटतंय. म्हणूनच आपण एक टीम करून तिच्याबद्दल सगळे पुरावे जमा करून कोर्टात सादर करूया. आता ही प्रिया अश्विनला चुकंडी देऊन बाहेर येते आणि विचार करते की सायली आणि अर्जुन मैनाने त्या सदाशिवकडे तर जाणार नाहीत, पण मग हे गेले कुठे आहेत? आता मी कसा शोध लावू? मला कसं कळणार हे कुठे आहेत ते? त्यामुळे आता ती गोंधळते आणि विचार करते की मी कुठे जाऊ? हे ऑफिसमध्ये तर गेले नसतील ना? एक काम करते, मी अर्जुनच्याच ऑफिसमध्ये जाते आणि बघते की हे दोघं तिथे आहेत की नाही. तेव्हा आता प्रेक्षकांना खूपच जबरदस्त ट्विस्ट आला आहे. एकीकडे सायली आणि अर्जुन प्रियाला एक्सपोज करण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर ही प्रिया त्यांचाच पाठलाग करून त्यांना आता ते काय करताय हे जाणून घेण्याच्या प्रयत्नात आहे. तेव्हा आता प्रेक्षकांनो, पाहायला विसरू नका. ठरलं तर मग अशाच डेली रिव्ह्यूसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.